नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत अशा बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजेच मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत अशा बहिणींसाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ऑगस्टपासून भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। यामध्ये काही महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत। आता याचे मुख्य कारणे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। ज्यांना माहिती नसेल अशांसाठी थोडक्यात माहिती समजून घ्या। ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत ते म्हणजे आधार लिंकच्या अभावी असेल किंवा 31 जुलैच्या पूर्वी ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत। 31 जुलैनंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत। आता काही भागामध्ये 31 जुलैनंतर 5 ऑगस्टपर्यंत सुद्धा अर्ज पात्र झालेले आहेत, अर्ज मंजूर झालेले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे आलेले आहेत। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत मग अशा बहिणींनी नेमकं काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी काय खुशखबर असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घ्या। आता राज्य सरकारच्या माध्यमातून आज माहिती देण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही भगिनीने इथं वंचित राहणार नाही, त्यांना परिपूर्ण या योजनेचा फायदा दिला जाईल। ज्यांचे पात्रतेसाठी काही अटी असतील, पात्रतासाठी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा एखादी महिला तुरटीमध्ये पडलेली आहे, त्यांना अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, आता त्यांचे अर्जसुद्धा रिसबमिट करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। ज्या भगिनींचे आधार लिंक नाही आहेत आधार लिंक त्या ठिकाणी करून घेतलं जावं आणि प्रत्येक महिलापर्यंत माहिती देण्यात यावी की नेमके पैसे तुमचे कशासाठी आलेले नाही आहेत, त्याचे कारणेसुद्धा त्यांना सांगण्यात यावं। असा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता प्रत्येक गाव लेवलला, तालुका लेवलला असेल माहिती देणं चालू आहे। कॉलच्या माध्यमातून असेल, SMS माध्यमातून प्रत्येक महिलांना ज्या महिलांचे पैसे आलेले नाही आहेत अशा महिलांना सध्या सांगण्यात येत आहे। जर तुमचा अर्ज त्रुटीमध्ये पडलेला असेल, काही डॉक्युमेंटच्या अभावी असेल, आधार लिंकच्या अभावी असेल तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट करून घेण्यासंदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे। लवकरात लवकर करून घ्या। 31 जुलैपर्यंत ज्या भगिनींचे 31 ऑगस्टपर्यंत ज्या बहिणींचे अर्ज मंजूर होणार आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती जर पूर्वी तुम्हाला 3000 रुपये मिळालेले असतील, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा भगिनींना येणाऱ्या हप्ता म्हणजे 1500 रुपयांचा असणार आहे। ज्या भगिनींना पूर्वीचे हप्ते मिळालेले नाहीत 2 हप्ते अशा भगिनींना आता येणाऱ्या महिन्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत ज्या बहिणींचे अर्ज मंजूर होणार आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होणार आहेत। ध्यानात ठेवा, 4500 रुपये जमा होणार आहेत। त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। जे काही तुमची त्रुटी असेल, डॉक्युमेंट असेल, आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल, रेशन कार्डचा प्रॉब्लेम असेल, जे काही तुमचं जर रिसबमिट करण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपमध्ये आलेलं असेल किंवा जो काही पोर्टलच्या माध्यमातून नवीन पोर्टल आलेला आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही जर अर्ज केला असेल, रिसबमिटचा जर ऑप्शन तुम्हाला दिलेला असेल किंवा काही त्रुटीची पूर्तता करण्यासाठी जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण एक हप्ता तुमच्याकडे आता बाकी राहिलेला आहे। आता त्यानंतर दुसरा एक अपडेट असा तो म्हणजे 31 ऑगस्ट नंतर आता फॉर्म भरणे चालू होणार की होणार नाही या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काही अद्यापही माहिती देण्यात आली नाही। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं, जे कृषी संमेलन जो कार्यक्रम पार पाडला होता त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती। सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा ज्या महिलांनी अर्ज करतील अशा महिलांना सुद्धा हे पैसे मिळतील, परंतु अद्यापही 31 ऑगस्ट नंतर जे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे 31 सप्टेंबरपर्यंत केली जाईल का 31 ऑक्टोबरपर्यंत केली जाईल याबद्दलची माहिती अजून देण्यात आलेली नाही आहे। जेव्हा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येणार आहे। परंतु ज्या महिलांनी तुमच्या गावातील आत्तापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत
अशा महिलांनी लवकरात लवकर 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करून घ्या। फक्त 1 हप्ता तुमच्याकडे आता बाकी राहिलेला आहे, हे समजून घ्या। आणि ज्यांनी आत्तापर्यंत या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे त्यांनी नक्की एकदा लाईक करून घ्या। आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळत जाणार आहेत। मित्रांनो, ज्यांचे आधार लिंक नाही आहेत त्यांनी आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या। 1 हप्ता बाकी राहिलेला आहे। जर तुमचा आधार लिंक नसेल तर आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या। आधार लिंक आपल्या आहे की नाही हे कशा पद्धतीनं मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी पूर्वी घेतलेली आहे। ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की एकदा पाहून घ्या। या व्हिडिओच्या एक शेवटी मी प्लेलिस्ट लावीन लाडकी बहीण योजनेची, त्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत। जे काही तुमची समस्या असतील त्या सर्व समस्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की मिळणार आहे। आणि आज आपण एक लाईव्ह घेणार आहे 8:30 वाजता। त्या लाईव्हमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला संध्याकाळच्या जे 8:30 वाजता आपण जो लाईव्ह घेणार आहे त्या लाईव्हमध्ये जास्तीत जास्त मित्रांनी नक्की सहभाग व्हा। तुमचे प्रश्नसुद्धा त्या लाईव्हमध्ये येऊ शकतात। तुमचे जे काही अडचणी आहेत त्या लाईव्हच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।